राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मी सुरुवातीलाच आपल्याला एक दृश्य दाखवणार आहे. ही दृश्य काल स्वर्गवासी अजितदादा यांच्या प्रार्थना सभेतली आहेत. ती पहा. पण ज्यांना गची बाधा झालीये, जे माज आणि अहंकाराने ग्रासले आहेत, त्यांना समोरच्या माणसाचा सन्मान कळणार कसा? बाळासाहेबांनी शत्रूचाही आदर करायला शिकवलं होतं, पण यांनी तर कृतज्ञपणाचा नवा आदर्श घालून दिलाय. उभं न राहून आदूबाळाने शिंदे साहेबांचा अपमान नाही केला, तर स्वतःवर झालेल्या संस्काराचं प्रदर्शन मांडलं. पाहिले, या प्रार्थना सभेसाठी, या शोकसभेसाठी मुंबईमधील उद्योगपती, प्रतिष्ठित व्यापारी, वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, सिने अभिनेते, त्याच्यामुळे मंत्रिमंडळातले सगळे मंत्री आणि दादावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते तिथे जमा झाले. या सभेला माननीय उपमुख्यमंत्री येत असताना, माननीय मुख्यमंत्री येत असतानाची गोष्ट वेगळी, पण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येत असताना, एकनाथजी शिंदे त्यांच्या नम्र स्वभावाप्रमाणे सगळ्यांना अभिवादन करत येत होते. सगळे लोक, मग त्यात उद्योगपती होते, राजकारणी होते, सिने अभिनेता होते, सगळेजण उठून उभा राहून आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे त्या अभिवादनाला प्रत्युत्तर देऊन नमस्कार करत होते. अशा वेळेस तिथे या राज्याचे एक माजी मंत्री आणि सध्या विधानसभेचे सदस्य आदित्य ठाकरे मख्ख चेहरा करून बसून राहिले. आदित्य ठाकरेंचा असा समज झाला की मी बसून राहिलो म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचा मी फार मोठा अपमान केलेला आहे. आदित्य ठाकरे, आपण हे विसरलात की आपण ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदेच्या अभिवादनाला प्रतिसाद दिला, त्यामुळे तुमची प्रतिमा उंचावली नाही तर तुमची प्रतिमा मलिन झाली आहे. एक काळ मला सुद्धा तुमच्याविषयी कौतुक होतं की वडिलाच्या सोबत पक्ष खूप चांगला सांभाळला आहे, पण कालच्या कृतीमुळं तुमच्यावर काय संस्कार केलेत हे लक्षात आलं. हा अपमान एकट्या एकनाथजी शिंदेचा नाही आहे, या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री या पदाचा अपमान आहे. व्यक्तिगत एकनाथ शिंदेंचा तुम्ही किती अपमान केला ते एकनाथ शिंदे आणि ईश्वर जाणो, तो त्यांनी सहनही केला. पण का तुम्ही उद्धटपणा केला, तर तुमची ही धारणा आहे की एकनाथजी शिंदेमुळं आमची सत्ता गेली. जसं काही तुम्ही सत्तेचं ताम्रपटक जन्मतानाच घेऊन आले होते. एकनाथजी शिंदेसारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवावर तुम्हाला सत्ता मिळाली होती आणि तुम्ही एकनाथजी शिंदेला गद्दार म्हणतात. अहो, गद्दारी तर तुम्ही केली. 2019ला महायुतीमध्ये निवडून येऊन तुम्ही बापलेकांनी सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी महायुतीशी गद्दारी केली नाही का? मग माननीय देवेंद्रजी तुमच्याशी असंच वागतात का? तुम्ही गद्दारी केली हे माहीत असून सुद्धा मातोश्री 2च्या FSI बाबत देवेंद्रजींनी तुम्हाला मदत केली का नाही केली? म्हणजे काय तुमच्यावर संस्कार आहेत? अहो, तुमचे आजोबा स्वर्गवासी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, खुद्द छगन भुजबळने त्यांना अटक केली होती. बाळासाहेबांना टी बाळू म्हणून त्यांची संभावना ते करायचे, तरीही बाळासाहेबांनी त्यांना घरी बोलून जीव घातलं होतं. ही बाळासाहेब होते. बाळासाहेबाला माहीत होतं तुम्ही बापलेक कसे आहात ते, म्हणून एका दसऱ्याच्या सभेत बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान केलं होतं की माझ्या माघारी उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. तुमचे असे गुण पाहिल्यावर जनता तुमच्या मागं राहील. किती एखाद्याचा द्वेष करणार आहेत तुम्ही, आणि द्वेष करून काय उपयोग आहे? महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना स्वीकारलंय ना. अहो, तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना तुम्ही कसं वागला एकनाथजी शिंदेकडं? त्यांच्या खात्यात तुम्ही आणि तुमच्या मातोश्रीनं, म्हणजे मातोश्री इमारतीनं नाही, तुमच्या मातोश्रीनं किती ढवळाढवळ केली.
किती परस्पर निर्णय घेतले. एकनाथजी शिंदेने सगळं सहन केलं. अहो, हेच एकनाथजी शिंदे आहेत. तुमचे वडील मुख्यमंत्री असताना घरात बसून कोमट पाणी पिऊन फेसबुकद्वारे नुसते सल्ले देत होते. हे स्वतः कोरोना काळात कोरोनाचा आपल्याला संसर्ग होईल याची भीती न बाळगता जमिनीवर उतरून काम केलेलं आहे. तुम्ही एवढ्या कोत्या मनाचे आहात की एकनाथजी शिंदेकडे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद असताना नक्षलाइट्स लोकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असताना सुद्धा मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरेंनी त्यांची संरक्षण व्यवस्था कमी केली. हे 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 तुमच्यावर संस्कार आहेत. यातून काय दिसलं? अहो, आदित्य ठाकरे, तुम्ही त्या काळात किती ढवळाढवळ केली. तुम्ही पर्यावरण मंत्री होतात. तुमचा काही संबंध नसताना दावोसच्या शिष्टमंडळामध्ये तुम्ही स्वतःचं नाव घुसडलं. ते घुसडलं, मैत्रिणीचं नाव घुसडलं. आणि काय केलं? दावोसला जाऊन बर्फाचे गोळे खेळू लागले एकमेकाला अंगावर मारण्याचे. ते दृश्य सगळ्या जगाने पाहिलेत. अहो, तुमचा पोरकटपणा एवढा आहे की ते मेट्रो कार शेडच्या बाबतीत तुम्ही जो निर्णय घेतला, सरकारला 1000 कोटीचा फटका बसला. ही तुमची बालबुद्धी. तुम्हाला वाटलं पेगवीनं आणावं, महानगरपालिकेला झटका बसला. अहो, तुमचे ते कोण फडतूस आणि पडेल सिने अभिनेत्याला तुम्ही मिठिंदीचं गाळ काढायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. एक उदुन्मुख तरुणी जी सिनेमा क्षेत्रात काम करत होती आणि एक अभिनेता, त्यांच्या आत्महत्येत तुम्ही कारणीभूत असं नाव येऊन सुद्धा तुम्ही निर्लज्जपणे तोंडवरी करून फिरता. आणि वैधानिक पदावर बसलेल्या लोकांचा तुम्ही असा अपमान करता. आणि तुम्ही त्या मैत्रिणीला पुन्हा राज्यसभेत पाठवावं म्हणून किती आटापिटा करताय तुमचे की आमचा हक्क आहे राज्यसभेवर, आम्हाला राज्यसभा मिळाली पाहिजे. हे तुम्हाला माहिती आहे की माननीय पवारसाहेब याला उत्सुक आहेत, पण ते स्वतःहून बोलणार नाही. त्यांना असं वाटतं की महाविकास आघाडीने त्यांना आग्रह करावा आणि तुम्ही त्याला मोडता घातला. हे तुम्ही विसरतात की याच पवार साहेबामुळं तुमचे वडील मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात हे कसे मुख्यमंत्री होते त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच पवार साहेबाला तुम्ही राज्यसभा मिळू नये म्हणून पुन्हा प्रयत्न करताय. किती दुर्दैवी, काय संस्कार आहेत तुमच्यावर. हो, यांनी एकनाथजी शिंदेचा अपमान झाला नाही, तुमच्यावर काय संस्कार झालेत हे जगाला दिसलंय. तरीही तुम्ही सुधारणार नाहीत याला मला पक्क माहिती आहे. जाता जाता एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, बऱ्याच जणांच्या निदर्शनाला आली असेल. अजितदादाच्या प्रार्थना सभेला 2 उद्योगपतीच्या मध्ये, म्हणजे एकीकडून मुकेश अंबानी, दुसरीकडून अदानी, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल बसले होते आणि अक्षरशः फिदी फिदी हसत होते. जसं अजितदादाच्या अंतिम संस्काराच्या वेळेस काही लोक, घरातले लोक हसत होते. प्रफुल्ल पटेलजी, या सगळ्या गडबडीत कोणची डील फायनल केली हो तुम्ही मुकेश अंबानी सोबत? कुठलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, कुठलं घाबाडं तुम्हाला मिळालं म्हणून तुमच्या चेहऱ्यावर हसू होतं? अहो, काहीतरी परिस्थितीचं भान ठेवायचं. त्या गौतम अदानीची किती ऑकवर्ड पोझिशन झाली, त्या बिचाऱ्याला कळलं काय करावं. तुम्ही पहा ती दृश्य, तुम्हाला लक्षात येतील. प्रफुल्ल पटेल, काहीतरी कोणत्या कार्यक्रमात आलोत, कोणचं स्थळ आहे, कोणचा विषय आहे याचं भान आपण ठेवायला पाहिजे होतं. धन्यवाद.